नमस्कार सखींनो, आज मी तुम्हाला अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे। आजून इतिहासात होऊन गेल्या अनेक राण्या महाराण्या जसे जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, त्यातच आपले नाव अजरामर ठेवणाऱ्या आपल्या शिंद्यांच्या अहिल्याबाई, चाणक्य, बुद्धिवान, थोर समाजसेविका असे त्यांचे होते सत्कर्म। अशा या अहिल्याबाईंचा 31 मे 1725 रोजी झाला होता जन्म। जेव्हा मंदिरात करीत होत्या त्या शंकराची पूजा बसून तेव्हाच पेशव्यांच्या माधवांनी ठरवले यांनाच करणार मी माझी सून। खंडेरावांचे झाले लग्न, होता मोठा थाटमाट। तेव्हा अहिल्याबाईंचे वय होते फक्त आणि फक्त 8। सगळे काही सुरळीत चालू असताना कुंभेरीच्या युद्धात मृत्युमुखी पडले अहिल्याबाईंचे पती। पूर्वापार अहिल्याबाई अवघ्या 28व्या वर्षी अहिल्याबाई जायला निघाल्या सती। सासऱ्यांचा मान ठेवून गेल्याने त्या सती मोडून पूर्वापार रीत राज्यकारभार सांभाळण्यास आधी पाहिले त्यांनी आपल्या प्रजेचे हित। अनेक ठिकाणी अहिल्याबाईंनी बांधल्या धर्मशाळा, रस्ते, घाट आणि राज्यातून प्रजेसाठी अनेक ठिकाणी उभारले पाणपोईचे साधन। आणि अशातच अचानक 13 ऑगस्ट 1795 रोजी झाले अहिल्याबाईंचे निधन। अशा या थोर समाजसेविका राज्यकर्त्या त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले आपले काम। अशा या अहिल्याबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त शतकोटी प्रणाम। नमस्ते, मैं डॉक्टर उषा श्री बागड़े मालेगांव से महारानी अहिल्यादेवी होलकर के बारे में थोड़ा कहना चाहती हूँ। महारानी अहिल्यादेवी होलकर से हम सभी परिचित हैं। इस कर्तव्यवान, चारित्र्यवान, सामर्थ्यशील नारी अहिल्यादेवी का जन्म 31 मई को संपूर्ण भारत में मनाया जाता है। मेरा प्रिय मध्य प्रदेश का होने से मुझे इन देवी के प्रति विशेष लगाव है, विशेष आस्था है। अहिल्या देवी का पियर महाराष्ट्र के अहमदनगर के चोंडी गांव का था और ससुर मध्य प्रदेश के इंदौर का था। पटेल मानकोजी शिंदे की वह सुमधुर स्वभाव की इकलौती बेटी थी। महारानी अहिल्या देवी का जन्म इस साल सखी परिवार ने विविध उपक्रमों का नियोजन कर ऑनलाइन बड़े उत्साह के साथ मनाया है। मैं तो सखी परिवार से आग्रह करूंगी कि इस प्रेरणादायक स्त्री का जन्म हमारा सखी परिवार हर साल मनाएगा और विविध उपक्रमों के साथ यह दिन सबके मन में प्रेरणादायी उत्साह निर्माण करेगा, यही अपेक्षा। अहिल्याबाई होलकर भारत की प्रमुख महिला शासिकाओं में से एक है जिन्होंने राज्य स्वयं संभाला है। इस मराठा रानी की प्रशासन क्षमता और राज्य को चलाने की योग्यता अद्भुत थी। इसी कारण उनकी प्रजा उन्हें देवी का दर्जा दे दिया है और देवी के नाम से उन्हें आज भी जाना जाता है। सभी अहिल्या देवी होलकर के नाम से जानते हैं उन्हें। अहिल्या देवी का बड़प्पन और प्रेरणादायक बात यह है कि वह स्वयं को माहेश्वर और इंदौर की शासिका नहीं मानती। वह अपितु अपना राज्य हर हरि के चरणों में अर्पित कर स्वयं को शंकर और राज्य की सेविका मानते हुए प्रशासन संभालती है। उनकी प्रत्येक राजाज्ञा और आदेश शंकर के नाम से हस्ताक्षरित रहते थे। उनका मानना था कि ईश्वर ने मुझे जो उत्तरदायित्व रखा है उसे मुझे निभाना है। महारानी अहिल्याबाई एक बेहतरीन योद्धा थी। वे स्वयं दुश्मनों से सीधी टक्कर लेती थी। घुड़सवारी में भी वह माहिर थी। अहिल्या देवी के बारे में एक छोटी सी कविता मैं बताना चाहती हूँ। महान है वह नारी जो अहिल्या का अवतार है। महान है वह नारी जो अहिल्या का अवतार है। चारों ओर देखो बस उन्हीं की जय जयकार है। चारों ओर देखो बस उन्हीं की जय जयकार है। प्रजा मंगल गीत गाती अहिल्या देवी के लिए है। प्रजा मंगल गीत गाती अहिल्या देवी के लिए है। दीप जलाए जा रहे पुण्य की साकार प्रतिमा वह है। हमें उन्हीं से आशीष मिले, ज्ञान गौरव भरा वो भंडार है। हर तरफ देखो उन्हीं की जय जयकार है। महान है वह नारी जो देवी का अवतार है। चारों ओर देखो बस उन्हीं की जय जयकार है। हाथ में शंकर लिए चलती ही जाती है रही। हाथ
साथ में शंकर लिए चलती ही रही। अहिल्या देवी जो मशालों सी सदा जलती ही रही। अहिल्या देवी जो मशालों सी सदा जलती ही रही। अनाचारों को मिटाने के लिए फौलाद सी डलती रही। अनाचारों को मिटाने के लिए फौलाद सी डलती रही। आज भी वह जीवित संसार है, हर तरफ देखो बस उन्हीं की जय जयकार है। महान है वह नारी जो देवी का अवतार है, चारों ओर देखो बस उन्हीं की जय जयकार है। न्याय की आभा से आभासित महल है, न्याय की आभा से आभासित महल है। कला मर्मज्ञों से आनंदित महल है। सादगी और शौर्य का संगम लिए चलती रही। सादगी और शौर्य का संगम लिए चलती रही। महेश्वर का पुण्य उल्लासित कर लो आयुधों की टंकार है। महेश्वर का पुण्य उल्लासित कर लो आयुधों की टंकार है। हर तरफ देखो बस उन्हीं की जय जयकार है। महान है वह नारी जो देवी का अवतार है। महान है वह नारी जो देवी का अवतार है। चारों तरफ देखो बस उन्हीं की जय जयकार है। बस उन्हीं की जय जयकार है। बस उन्हीं की जय जयकार है। धन्यवाद। नमस्कार, मी सौ तेजश्री स्वप्नील कोठावदे, राहणार डोंबिवली. सखी मंच आयोजित अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त जो काही उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामध्ये मला सहभागी होता येत आहे, याकरता मी सखी परिवाराचे खूप आभार मानते. जसे पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकर्ते मानले जातात, त्याचप्रमाणे महिलांमध्ये अहिल्यादेवी यांना उत्तम राज्यकर्ते मानले जातात. खरं तर एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र धरून लढाई जिंकणाऱ्या या महिला राजमाता यांना खरोखर मानाचा मुजरा. लहानपणीच मल्हारराव होळकरांनी जेव्हा मंदिरात छोट्या अहिल्याला बघितलं, तिच्यातील गुण सात्विकता बघून त्यांनी आपली सून म्हणून घेण्याचा निर्णय केला आणि मानकोजी शिंदे यांच्यासोबत बोलून त्यांनी त्यांचा विवाह आपला मुलगा खंडेराव यांच्यासोबत केला. मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाई यांना मुलीप्रमाणेच मानले. त्यांनी लहानपणीच त्यांना व्यावहारिक, शैक्षणिक, सैनिकी शिक्षण देऊन प्रत्येक गोष्टीमध्ये पारंगत केले. खरं तर अहिल्याबाईंच्या वैयक्तिक जीवनामध्ये बघितलं तर त्यांना अनेक दुःखांचा सामना करावा लागला आहे. त्यांचे पती खंडेराव हे फारच कमी वयात त्यांचे निधन झाले. त्यावेळी पतीचे निधन झाल्यावर सती जाण्याची प्रथा होती. मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाण्यास नकार दिला. मुलाच्या जागेवर सून आहे असे मानून त्यांनी आता या राज्याचा कारभार अहिल्या तुलाच सांभाळायचा आहे अशी जबाबदारी अहिल्यावर दिली आणि अहिल्यादेवींनी खरोखर अगदी यशस्वीरित्या ती जबाबदारी सांभाळली. अहिल्यादेवी ह्या एक उत्तम शासक आणि संघटक होत्या. त्याचे अनेक उदाहरणे दाखले आपल्याला मिळतात. खरं तर प्रत्येक राज्यामध्ये जसे लुटारू चोर असतात त्याचप्रमाणे त्या काळात देखील लुटारू होते. जेव्हा अहिल्यादेवींनी लुटारूंवर आळा घालण्याकरता एक योजना आखली. त्यांनी सांगितले, जो कोणी लुटारूंवर आळा प्रतिबंध घालणार त्यांना मी माझी कन्या मुक्ताबाई हिच्यासोबत विवाह करून देणार. आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला देखील. त्यांनी यशवंतराव फणसे या अशा शूर सरदारासोबत त्यांच्या मुलीचा विवाह करून दिला. यशवंतराव फणसे यांनी लुटारूंवर जो काही आळा प्रतिबंध घातला होता त्या बदल्यात त्यांनी मुलीचा विवाह त्यांच्यासोबत लावून दिला. यावरच त्या थांबल्या नाहीत, तर लुटारूंच्या समस्या काय आहे, ते असे का वागतात यावर त्यांनी शोध घेतला आणि त्यांच्या समस्यांचे निवारण देखील केले. अहिल्यादेवी या धार्मिक होत्या. तसेच त्यांनी अनेक देऊळ, शाळा, धर्मशाळा स्थापन केल्या. आपण नेहमीच बघतो अहिल्यादेवींच्या हातात शिवपिंड, शिवलिंग असते, म्हणजे त्या शिव आणि शक्तीच्या प्रतीक असेच म्हणता येईल. जसे शिव हे भोळे आहेत तसेच सामर्थ्यवान देखील आहेत, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी ह्या भोळ्या, साधारण राहणीमान असणाऱ्या परंतु शासक वृत्तीच्या आणि सामर्थ्यवान होत्या.
त्यांनी त्यांच्या फक्त ताकदीच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या जोरावर रणांगणात न जाता अनेक युद्ध जिंकले आहेत. खरोखरच अशा दानशूर, पुण्यश्लोक आणि शूरवीर असलेल्या अहिल्यादेवींना मी आज मानाचा मुजरा करते. धन्यवाद. कन्या मुक्ताईचा पती होता यशवंतराव, त्यास दिली जहागिरी काही रकमेची गाव. मुक्ताबाईच्या हो पोटी पुत्ररत्न जन्मा आलं, लाडानं वसाच पोर नाव नाथोबा ठेवलं. होता नाथोबा लाडवा अंगकाठीने रोगत, हातापायांच्या त्या काड्या आणि माठावाणी पोट. जशी वेल जपे फुल तस सांभाळलं मुल, काळजाच्या पदराची तया पांघरली शाल. त्यानं उधळले गुण अन मांडल थैमान, दोन बायकांचा धणी छळी सर्वांना सैतान. त्याचा स्वभाव छंदिष्ट सदा व्यसनात चूर, बघुनिया त्याची थेर दाटे आसवांचा पूर. होती घराण्याची रीत तरी घडे विपरीत, परी ठेविला तेवत नंदादीप अंधारात. जपत पसार केलं सर्व उपाय गळाले, नातवाचे प्राण परी कुडी सोडून पळाले. उंच पुरा तो पहाड यशवंत रुग्णाईत, अकस्मात एके दिनी समावला अनंतात. पुत्र शोकात मुक्ताई आता वैधव्यही आलं, पती संगे गेली सती एक फूल राख झालं. गेलं सार पाठोपाठ मीच एकली वाचले, आता उचल रे देवा खूप सहन मी केलं. आलं देवाजीच्या मना तिथे कुणाच चालेना, जरी पिकलं हे पान माया तुटता तुटेना. उसे अहिल्या देवास काय केलं सांग पाप, कुळ निर्वंश का केला कारे दिलास मला शाप. कारे विजविले दीप केला सभोवती अंधार, दुःख सोसल्याशिवाय मोक्ष नाही का मिळणार. किती लावीशी कसुटी किती पहाशी अंत, बोलावी रे देवा तुझ पाशी करी कृपा भगवंत. मर्जी मार्तंडाची जशी आणि ग्रहाची ही दशा, नाही पुरुषता येणार कुणाल लाटीची रेषा. वय गाठल 70 देह झाला जर्जर, तरी थांबेना क्षणिक शंभू नावाचा गजर. आता नीरवा नीरव संपायचा अवतार, झालं सोन आयुष्याचं खुल कैलासाचं द्वार. घाली मायेची पाखर जिजवला कण कण, 30 वर्ष राज्य केलं सांगा राणी ऐसी कोण. धीम्या पावलांनी आला सांगा राणी ऐसी कोण. धीम्या पावलांनी आला दूत सांगावा घेऊन. चला आता अहिल्याबाई आला तुम्हा बोलावण. आला महिना श्रावण आला भरून आभाळ. माय चालली सोडून होती लेकर व्याकुळ. आला शिवशंभू जपणारी
आता वाचा बंद झाली. जन्मभराची सांगाती मळज पाया थांबली. अवघ्या मावळ प्रांतात अर्थ एक अहंकार. अंत्यदर्शनास आली पाजनता अपार. आता समाप्त कीर्तन सुरू झालं निरूपण. पुण्यलोक मातोश्रीच आज झालं हो निर्वाण. वाटा भिजल्या अश्रूंनी शोकाकुल माहेश्वर. नर्मदेच्या दोन्ही तीरी आसवांचा महापूर. अश्रू इथं ऐल तिरी आत्मा गेला पैल तिरी. 1795 माता गेली देवा घरी. जन्मजन्मांचं कष्टानं अतिशीनलेल्या जीवा. द्यावा कायम विसावा गेली देवाची या गावा. विवळले प्रजाजन करताना बोळवण. आता कुठल दर्शन उरे फक्त आठवण. गेली गेली लोक माता तिची रचिली चिता. अग्निदेव शोहारला घेता पोटी पतिव्रता. गोठ्यातल्या गाईस हे जेव्हा कळे वर्तमान. हंबरडा फोडून या तिने त्यागीले प्राण. देह समाधिस्थ झाला कीर्तरूपाने उरला. स्वर्गातून देवतांनी पुष्पवर्षावही केला. अशी मात्या पुण्यश्लोक करू तिची आठवण. अशी माता पुण्यश्लोक करू तिची आठवण. लावू सत्कारणी वेळ थोडासा माझा कारण. तुम्हा देतो धन्यवाद तुम्हा देते धन्यवाद. माझं इथे बोलावलं हो मार्तंडाची कृपा. सकलांचं चांग भलं सकलांचं चांग भलं. धन्यवाद. अहिल्या, अगं ए पोरी जरा थांब. एवढे प्रश्न विचारू नये पोरीच्या जातीनं. असं आम्हाला सतत समजावणारी आमची आई सुशीला. आणि विचार पोरी काय विचारतेस ते असं म्हणत आमच्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देणारे आमचे दाजी म्हणजे आमचे वडील चौंडी गावाचे पाटील मानकोजी शिंदे यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी आमचा जन्म झाला. आमच्या कुटुंबातूनच आम्हाला घोडेस्वारी तलवारबाजी पोहणे यांचे प्रशिक्षण मिळाले. पाहता पाहता परकर पोलक्यातील अहिल्या माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून आणि राजकुमार खंडेराव यांची पत्नी झाली. झरझरी साडी दागिने राजघराण्याचे रीतिरिवाज सांभाळता सांभाळता आम्ही अक्षरे गिरवू लागलो. ग्रंथांचा अभ्यास करू लागलो. आमचे मामंजी म्हणजे आमच्यासाठी पाठीवर पडणारी कौतुकाची थाप होते. तर आमचे पती खंडेराव हे खूप पराक्रमी आणि कलासक्त देखील होते. आम्ही धर्मशास्त्र राज्यशास्त्र नीतिशास्त्र यात तरबेज आहोत यांचा त्यांना खूप अभिमान होता. परंतु नियतीला काही दुसरेच मंजूर होते. 1754 साली कुंभेरच्या लढाईत त्यांना वीर मरण आले. आम्ही सती जाण्याचा विचार केला. परंतु मामंजींचा पाठिंबा आणि ज्ञानाचं पाठबळ असल्याने आम्ही सती गेलो नाहीत. पुढे मामंजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यकारभारात लक्ष घालू लागलो. आमच्यावर राज्यकारभाराची जबाबदारी सोपवून मामंजी आपल्या मोहिमांमध्ये व्यस्त झाले. कालांतराने आमचा हा आधारस्तंभ आमचे मामंजी काळाने आमच्यापासून हिरावून नेले. पाठोपाठ आमचा पुत्र मालेराव यांच्या जाण्याने तर घरात राज्य करू शकेल असा करता पुरुषच उरला नाही. पण अशाही परिस्थितीत आम्ही न डगमगता खंबीरपणे राज्यकारभार केला. एक स्त्री आदर्श राज्यकारभार करू शकते हे काहींना सलत होते आणि त्यातूनच
राघोबा दादा पेशव्यांना आमच्यावर आक्रमण करण्यास प्रवृत्त केले गेले. रणांगणात केवळ तलवार घेऊन चालत नाही, तर बुद्धी चातुर्यही लागतं. आणि यातूनच आम्ही आमच्या पुरुष सैनिकांबरोबर 5000 स्त्री सैनिकांची फौजही सज्ज केली आणि राघोबा दादांना खलिता पाठवला. आमचे राज्य मिळवण्याची तुमची इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. आम्ही एक अबला आहोत असे समजू नका. रणांगणात तुमच्या समोर तलवार घेऊन उभी राहील तेव्हा प्रचंड जड जाईल तुम्हाला. आणि हो, आम्ही हरलो तर कुणीही काही म्हणणार नाही, परंतु तुम्ही जर पराभूत झालात तर इतिहासाच्या पानांवर काय अवस्था होईल याचा विचार करूनच लढायला या. मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही, हे मानसशास्त्र जाणले होते आम्ही. क्वचित प्रसंग वगळता रक्ताचा एक थेंबही न सांडता आम्ही कल्याणकारी राज्य उभे केले. काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत, काठेवाड पासून कलकत्त्यापर्यंत आम्ही अनेक मंदिरं बांधली. आणि हो, तेही आमच्या खाजगी कोशातून. काशी विश्वनाथासह परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, विहिरी बांधल्या, अन्न छत्रे उभी केली, हुंडाबंदीचा कायदा केला. रूढी, प्रथा, परंपरा यांच्या चौकटीतून जनतेला मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. संस्कृत आणि मराठी भाषा यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आस्था होती, म्हणूनच आम्ही एक सुसज्ज असे ग्रंथालय उभे केले. आम्ही आमच्या राज्यात कला जोपासली. अनंत फंदींसारख्या कलावंतांना आमच्या दरबारात मानाचं स्थान आणि वेतन दिले. आमची कामे आजही साक्ष देत आहेत. एका हातात धर्म आणि एका हातात शस्त्र घेऊन आम्ही या मातीत विकासाचं तंत्र रुजवलं. हे हात, या हातांनी दानधर्म केला, या हाताने प्रसंगी तलवारही उचलली, परंतु हे हात जोडले ते फक्त आणि फक्त त्या परमेश्वरापुढे. शिवशंभो शिवशंभो. नमस्कार. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी सौ श्रद्धा सदानंद शेंडे, उल्हासनगर. आजच्या 21व्या शतकात जग प्रगत होत आहे. महिलांनाही समान संधी उपलब्ध होत आहेत. आज अनेक क्षेत्र स्त्रीने काबीज केले आहे. अशाच एका कर्तबगार स्त्रीविषयी म्हणजे राजमाता अहिल्याबाई विषयी मी आपणास 2 शब्द सांगत आहे. विचार केला नाही स्वतःच्या सुखाचा, आधार बनल्या त्या इतरांच्या दुःखाचा. अशा नम्र व सहनशीलतेची मूर्ती असलेल्या अहिल्याबाई होळकरांचा जन्म इसवी सन 31 मे 1725 साली चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. त्या काळी स्त्री शिक्षण प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले. बाजीराव पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांनी पुणे येथे जाताना चौंडी या गावी मुक्काम केला. तेव्हा 8 वर्षाच्या अहिल्याला एका मंदिरात पाहिले. सून म्हणून त्यांची पसंती करून पुत्र खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह पार पाडला. युद्धात लढताना होळकरांच्या पुत्राने प्राण गमावल्यानंतर अहिल्याबाईंना मल्हारराव होळकरांनी सती जाऊ दिले नाही. उलट त्यांना राजकारण, समाजकारण व युद्धनीतीचे उत्तम शिक्षण दिले. अहिल्यादेवी या उत्तम शासक व संघटक बनल्या. रघुनाथरावांनी जेव्हा अहिल्यादेवीच्या प्रदेशावर हल्ला करण्याचे निश्चित केले तेव्हा त्यांनी आपल्या संघटक कौशल्यांनी माजी शिंदे यांची मदत घेऊन रघुनाथरावांच्या फौजेला निकषाने लढा दिला व त्या आपल्या युद्धकुशलतेने तो लढा जिंकल्या. त्यांच्या कामगिरीमुळे मराठ्यांनी उत्तरेत उज्ज्वल यश मिळवले. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला. तीर्थक्षेत्रे, धर्मक्षेत्रे, धर्मशाळा बांधल्या. यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ याचा समावेश आहे. त्या शिवभक्त होत्या. प्रत्येक शिवरात्रीला त्या 12 ज्योतिर्लिंगांना कावडीने आपल्या संस्थानातील पाणी पाठवत त्या पाण्याने अभिषेक केला जात असे. त्यांनी देशातील संस्थानात आपले प्रतिनिधी नेमले आणि तब्बल 28 वर्ष राजकारण सांभाळत इंदोर संस्थानाचा
कारभार पाहिला. अहिल्याबाई न्यायप्रिय असल्यामुळे एका इंग्रजी लेखकाने त्यांना कॅथरीन द ग्रेट मार्गारेट एलिझाबेथ असे म्हटले आहे. व्यापार आणि व्यवसायातही त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्यांनी नर्मदा नदीकाठी माहेश्वर येथे भव्य राजवाडा बांधला. सुरतहून विणकर आणून त्यांच्याकडून माहेश्वर येथील संस्कृतीचे दर्शन होईल अशा साड्या विणून घेतल्या. त्याच पुढे माहेश्वरी साडी म्हणून प्रसिद्ध झाली. अशी प्रजाहित तत्पर राजकारणी आणि उदार अहिल्याबाईंची श्रावण वद्य चतुर्दशी शके 1717 दिनांक 13/8/1795 रोजी नामस्मरणाच्या घोषात देहावसान झाले आणि होळकरशाही पोरकी झाली. अशा वीर स्त्रीला आपण त्रिवार वंदन करू. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत पुण्याहून सौ वैशाली सामनेरकर हिचा सर्वांना नमस्कार. 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी नावाच्या छोट्याशा खेड्यात अहिल्याचा जन्म झाला. वडील गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई. बाजीराव पेशव्यांचे सरदार, माळवा प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर हे इंदूरवरून पुण्यास जाताना चौंडी गावाच्या मंदिरात विश्रांतीसाठी थांबले असताना अहिल्याची शंकरावरची निस्सीम भक्ती आणि हुशारी पाहून त्यांनी आपल्या मुलाचे खंडेरावाचे लग्न अहिल्याबरोबर लावून दिले. 8 वर्षांची छोटीशी अहिल्या माळवा प्रांताच्या सुनबाई अहिल्याबाई होळकर झाल्या. अहिल्याबाईंनी आपल्या पती खंडेरावांबरोबर शिक्षण पूर्ण केले. त्यांना 2 अपत्य होते, मालेराव आणि मुक्ताबाई. अहिल्याबाईंनी मल्हाररावांकडून राजकारणातील बारकावे, व्यावहारिक तत्वे तसेच रणांगणातील आखाडे समजून घेतले. त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून त्या रणांगणात जात असत. 1754 साली कुंभेरच्या लढाईत खंडेरावांचा गोळी लागून मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या. सती न जाता प्रजेची सेवा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 1766 मध्ये आजारपणामुळे मल्हाररावांचा पण मृत्यू झाला. वर्षभरातच मालेरावाचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंसमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. यातून सावरून अहिल्याबाईंनी होळकर राजाचा कारभार हाती घेतला. पानिपतच्या लढाईत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून राघोबा याने होळकर प्रांतावर आक्रमण करण्याचे ठरवले. तो क्षिप्रा नदीजवळ आल्याचे समजताच अहिल्याबाईंनी राघोबाला पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, अबला महिला जर युद्धात हारली तर तिला कोणीही नावं ठेवणार नाही, परंतु अबला महिलेबरोबर आपला पराभव झाला तर सगळीकडे आपली नाचक्की होऊन थूथू होईल. राघोबाने पत्र वाचताच युद्ध न करण्याचे ठरवले. अशा तऱ्हेने रणांगणात न जाताच अहिल्यादेवी युद्ध जिंकत असत. अशीच एक युक्ती करून यशवंतराव पानसे नावाच्या युवकाला सोबत घेऊन त्यांनी माळवा प्रांतातील चोर दरोडेखोरांचा नायनाट केला व अशा गरीब परंतु निडर मुलाबरोबर मुक्ताबाईंचे लग्न लावून दिले. अहिल्याबाई ह्या तत्वज्ञानी राणी होत्या. उचित न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या. न्यायदान चुकीचे होऊ नये यासाठी सतत शिवलिंग त्यांच्या हातात असे. अशा अद्भुत नारीशक्तीला जनतेने ईश्वराचा दर्जा दिला व त्या अहिल्यादेवी झाल्या. अहिल्यादेवींची महेश्वर राजधानी ही जणू काव्य, संगीत आणि उद्योगांची संस्थाच होती. अहिल्यादेवींनी भारतभर हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधल्या. अहिल्यादेवींनी संस्कृतीचा वारसा तर जपलाच, पण त्याबरोबरच गोरगरिबांना कामे मिळवून दिलेत. शेतकऱ्यांना करमुक्त करून तलाव, विहिरी बांधून दिल्या. सती रूढी परंपरा कशा चुकीच्या आहेत अशी जनतेला पटवून अंधश्रद्धा निर्मूलन केले. अखेर 13 ऑगस्ट 1795 रोजी वयाच्या 17व्या वर्षी अहिल्यादेवी अनंतात विलीन झाल्या. प्रसिद्ध इंग्रजी लेखक लॉरेन्स याने भारताच्या अहिल्यादेवींना कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले आहे. 28 वर्ष अहिल्याबाईंचा राज्यकारभार हा भारताच्या इतिहासातील जणू सुवर्ण काळच होय. अशा महान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना माझा सतशः प्रणाम. नमस्कार, मी रोहिणी शरद प्रसाद राहणार सटाणा. सखी परिवार आयोजित 31 मे 2021 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
यांच्या जयंतीनिमित्ताने होणाऱ्या स्पर्धेत मी एक स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जन्म 31 मे 1725 रोजी चोंडी या गावी झाला. मालकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. वयाच्या 9व्या वर्षी मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. 1735 मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव खंडेराव. 1738 मध्ये कन्यारत्न प्राप्त झालं, तिचं नाव मुक्ताई. इंदोर येथे वास्तव्यात असताना 1754 मध्ये मराठे सूरजमल जाट यांच्याशी युद्ध झाले, त्यात खंडेराव यांचे निधन झाले. मल्हारराव होळकरांच्या काळजीपोटी सती न जाता त्यांनी मालवा प्रजेसाठी सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कार्यक्षम बनल्या. मल्हारराव होळकरांच्या शेवटच्या कारकिर्दीत अहिल्याबाई होळकर या अतिशय कार्यक्षम पद्धतीने आणि बुद्धिचातुर्याने राज्यकारभार हाताळत होत्या. 1761 मध्ये अफगाणी सैन्याशी युद्ध झाले, त्यात मराठ्यांना पराजय स्वीकारावा लागला. युद्धाचे अपयश आणि मुलाचे पुत्रशोक यामुळे या आघातामुळे मल्हाररावांचे 1766 मध्ये निधन झाले. अहिल्याबाई होळकरांवर खूप मोठा आघात झाला, त्यांचा आधार गेला. 21 वर्षाचा मुलगा राजगादीवर बसविण्यात आले, परंतु 1 वर्षाच्या काळातच खंडेरावाचे आकस्मिक निधन झाले. अहिल्याबाई होळकर यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. तुकोजीराव हे मल्हाररावांचे मानसपुत्र, त्यांनी त्यांना खंबीर साथ दिली, परंतु राजगादी ही राजाविना अधुरी होती. राजकारभारातील मंत्रिमंडळात राजगादीसाठी कारवाया सुरू झाल्या. याची अहिल्याबाईंना भनक लागताच त्यांनी मित्रराष्ट्र आणि पेशव्यांशी आपली मैत्री करून सर्व माहिती दिली आणि येणाऱ्या शत्रूंना पळून लावले. माधवराव पेशव्यांचे काका राघोबा दादा हे राजगादी घेण्यासाठी सैन्य घेऊन आले, तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना पत्र पाठविले, तुम्ही युद्ध करण्यासाठी आला आहात, मला आपला समजू नका. तलवार घेऊन मीही युद्ध मैदानात उतरू शकेल, परंतु मी हारले तर कोणी बोलणार नाही, तुम्ही हरलात तर हास्यास पात्र ठराल. हे ऐकून राघोबा दादा चकित झाले आणि त्यांनी पत्र पाठवले, तुमच्या मुलाच्या पुत्रशोकासाठी मी आलो आहे, युद्ध करण्यासाठी नाही. अहिल्याबाईंनी चातुर्याने त्यांना उत्तर दिले, पुत्रशोकासाठी आला आहात, मग सैन्य का आणले आहे? यावर राघोबा दादांनी आपला काढता पळ घेतला. इंदोरमध्ये सासरे, पती, मुलगा यांच्या आठवणी असल्या कारणाने तुकोजीरावांना सेनापतीपदाची सूत्रे देऊन नर्मदा नदी किनारी महिष्मती येथे या पुरातन गावात त्यांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. महिष्मतीचे नामकरण करून महेश्वर असे त्यांनी ठेवले. राज्यात जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यांचे डाकू पिठारी लोक हनन करत होते. त्यांनी बुद्धिचातुर्याने घोषणा केली, जो कोणी डाकूंचा बंदोबस्त करेल त्यास माझी मुलगी मुक्ताई हिच्याशी विवाहबद्ध करण्यात येईल. यावर युवक सरदार युवराज फेन्से याने विडा उचलला आणि प्रतिज्ञा पूर्ण केली. अशा पद्धतीने अहिल्याबाईंनी कार्यकुशलतेने आपली मुलगीला योग्य वर मिळवून दिला आणि जनतेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे धोरण स्वीकारले. भगवान शंकराची निस्तीम आराधना करणाऱ्या अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतभर मंदिर जीर्णोद्धाराचा आणि निर्माण करण्याचा निर्णय घेतला. विविध तीर्थस्थळी शंकराची मंदिरे बांधली. पायी यात्रेकरूंसाठी विहीर खोदल्यात, धर्मशाळा बांधल्यात. अशा या प्रजादक्ष प्रेमवत्सल राणी मिळणे हे मालववासियांसाठी मोठी आनंदाची गोष्ट होती. मालववासी त्यांना देवी असे म्हणून त्यांना अहिल्यादेवी असे संबोधण्यात आले. अहिल्यादेवींची 28 वर्षांची राजकीय कारकीर्द ही इतिहासातील भारताचे एक सुवर्ण पान आहे. 17 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्यादेवींनी शेवटचा श्वास घेतला. आज जरी त्या आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी बांधलेली मंदिरे, घाट, विहिरी ह्या आपल्याला त्यांच्या आठवणी उजाळा आणून देतात. अशा या महान भारतीय रत्नास माझा शतशः प्रणाम. धन्यवाद. नमस्कार सख्यांनो, मी सौ वैशाली राजेंद्र पाखले. सखी परिवार आयोजित ऑनलाईन उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.
अहिल्याबाई होळकर या लहानपणापासूनच जिद्दी, हुशार आणि भक्तिपूर्ण अंतकरणाच्या होत्या. एकदा सीना नदीच्या किनारी त्यांनी वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि त्यावेळेस अचानक घोडा हा भरधाव वेगाने धावत येताना दिसला आणि त्यांनी त्या शिवलिंगाला अशी घट्ट अशी मिठी मारली आणि त्यांच्या अगदी जवळून घोडा हा गेला. हे पाहिल्यानंतर तेथे बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर उभे होते. त्यांनी हे पाहिल्यानंतर ते तिच्याजवळ आले आणि तिला म्हणाले, ए मुली, तू का बरं बाजूला सरकली नाही? तुला काही झाले असते तर त्यावेळेस अहिल्याबाईंनी निर्भयपणे उत्तर दिले, मी हे शिवलिंग घडविले आहे आणि हे शिवलिंग आपण जे काही घडवतो तर त्याचं प्राणपणाने रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे निर्भयपणे उत्तर ऐकून बाजीराव पेशवे खूप खुश झाले आणि त्यांनी मल्हारराव होळकर यांना सांगितलं की तुमचा मुलगा खंडेराव याचं लग्न ह्या मुलीशी लावून द्या. आणि मल्हारराव होळकर यांनी आपला मुलगा खंडेराव याचं लग्न अहिल्याशी लावून दिलं. अहिल्या आपल्या घरी सून म्हणून आल्यानंतर त्यांनी राज्यकारभारासाठी ज्या काही गोष्टी लागतात, युद्धातील डावपेच, त्याचप्रमाणे न्यायदान, पत्र व्यवहार, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण अतिशय सुंदर त्याने दिले आणि कुशाग्र बुद्धीने अहिल्याने सुद्धा ते सर्व ग्रहण केलं आणि त्याचबरोबर तिने स्त्रियांचे सैन्यदल उभं केले. आणि त्यावेळेस अचानकच कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव हे लढाईला गेले असतात त्यांचं निधन झालं आणि म्हणून अहिल्या सती जाण्यासाठी निघाली. मल्हारराव होळकर त्यांना हे सहन झाले नाही आणि म्हणून त्यांनी अहिल्याला सती जाऊ दिलं नाही. अहिल्याचा मुलगा मालेराव याला राजगादीवर बसविले आणि अहिल्याला सांगितलं की आता राज्य तू पाहिजे, तू करायचे. पण त्यांच्या घरातील दिवाण गंगाधर याला ही गोष्ट सहन झाली नाही की एक स्त्री हा राज्यकारभार पाहते आहे. म्हणून गंगाधरने आपल्या शेजारील राज्यातील राघोबादादा याच्याशी हात मिळवणी केली आणि राघोबादादांनी ठरवलं की आपण यांच्या राज्यावरती चढाई करायची. हे लक्षात येताच अहिल्याने राघोबादादांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं, राघोबादादा, तुम्ही आमच्यावरती जर चढाई केली तर नेतृत्व म्हणून मी तुमच्याशी लढाईला येणार आणि जर समजा तुम्ही या लढाईमध्ये हरले तर तुमचं कोणीही कौतुक करणार नाही, कारण की तुम्ही एका स्त्री करून हे युद्ध हरले आहात. आणि त्याचप्रमाणे जर आम्ही हरलो तर एका स्त्रीकडून तुम्ही हरले आहात म्हणून तुमची कुठेही वाहवा होणार नाही. म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि त्यानंतर राघोबादादांनी माघार घेतली आणि त्यांनी लिहिलं होतं, श्री शंकर आज्ञेवरून. अहिल्यादेवी नेहमी म्हणायच्या की हे जे राज्य आहे हे ईश्वराचं राज्य आहे, आपण सर्व त्याची चाकरं आहोत. म्हणूनच अहिल्यादेवींनी हे जे राज्य होतं अतिशय निस्वार्थीपणे आणि कर्म योग म्हणून त्यांनी हे राज्य चालवलं. अशा प्रकारे अहिल्यादेवींनी आपल्या भारतामध्ये अनेक मंदिरे उभारली, त्यांचा जीर्णोद्धार केला. त्याच ठिकाणी मंदिरांच्या ठिकाणी त्यांनी अन्नछत्रे, पाणपोई, नदी किनारी घाट त्यांनी उभे केले आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अशा प्रकारे अहिल्यादेवी ह्या खूप महान होत्या, म्हणूनच आपण त्यांना पुण्यश्लोक अहिल्या होळकर म्हणून त्यांना ओळखतो. अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना माझे शतशः वंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सरला गजानन वाणी, जळगाव. मी अहिल्याबाई होळकर बद्दल 2 शब्द बोलते. फक्त तू लढ मर्दानी, तूच आहेस दैविक राणी. होवी असंख्य संकटे, त्यांचे कर तू पाणी पाणी. नको होऊस लाचार, तू स्वतःला वाचव. फक्त तू लढ मर्दानी, माती कुत्र्यांना चापव. या ओवीचे तंतोतंत उदाहरण म्हणजे कुशल, शूर, वीर मराठा प्रांताच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना माझा मानाचा मुजरा. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे व आईचे नाव सुशीलाबाई असे होते. अहिल्याबाईचे वडील पहिल्यापासूनच पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते. त्यांना नेहमी असं वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हावं. मानकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईंना लहानपणापासून शिक्षणाची गोडी लावली. अहिल्याबाई बालपणापासूनच अगदी विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. कोणताही विषय अगदी प्रभावशाली व एकाग्रतेने हाताळत असत. बालपणापासूनच अहिल्याबाईंमध्ये दया, प्रेम, परोपकार, सेवाभाव या भावना उपस्थित होत्या. भुकेल्यांना अन्न देणे,
गरिबांची सेवा करणे हे अहिल्याबाईंना खूप आवडत असे. बालपणापासूनच अतिशय प्रखर व कणखर परिस्थितीतच अहिल्याबाईंचे जीवन गेले. आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकट पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने दुर्दम्य आशावाद आणि स्त्रीशक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरता त्या कायम एक प्रेरणास्त्रोत होत्या आणि राहतीलच. अहिल्याबाई होळकर या एक महान शासक, पराक्रमी योद्धा, सर्वश्रुत धनुर्धर एवढेच नव्हे तर त्यांचे हृदय दया, उपकार, परोपकार, निष्ठा, सेवाभाव, प्रजेचं फक्त कल्याण व्हावं हीच त्यांची अखंड तळमळ असायची. भुकेल्या दिवांसाठी अन्नछत्र, पानपोया उघडल्या व विधवा महिलांसाठी त्यांचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा खूप मोठा हातभार आहे. न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला, अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. महाराणी अहिल्याबाई होळकर यांची शिवावर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास होता. असं म्हणतात की एकदा शिवाने त्यांना स्वप्नात दर्शन दिले. त्यानंतर त्यांनी 1777 साली त्यांनी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. कसा तत्वज्ञानी, राणी व प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांनी कॅटरिंग द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट म्हणून देखील संबोधले जाते. अशा कुशाग्र बुद्धिमत्ता, शूरवीर, तत्वज्ञानी, मायाळू, साक्षात दैवी मूर्ती अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद. नमस्कार सख्यांनो, मी सौ माधुरी सुनील शिनकर. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा अहिल्याबाई होळकर, विषय राजकारण, तब्बल 28 वर्ष. होय, मीच अहिल्याबाई होळकर. जहागीरदारी हे माझ्या राज्यकारभाराचे एक महत्त्वाचे अंग होते. होळकरांच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने मी माझ्या जहागिरीचे 2 भाग केले, खाजगी आणि जहागिरी. खाजगी जहागिरीमुळे माझा नेतृत्व गुण विकसित झाला आणि दौलत जहागिरीमुळे मी माझ्या राज्यकारभारामध्ये सगळीकडे हव्या त्या सुखसोयी करू शकले. राज्यकारभाराचे सर्व सूत्रे हाती घेऊन योग्य योजना राबवल्या. मग कुठे गरज असेल तिथे मी लोकोपयोगी कामं केलीत, शेतीवर भर दिला. त्याचबरोबर सारा कमी करून प्रजा आनंदी झाली. त्यामुळेच की काय, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्थिरता असताना देखील माझ्या राज्यामध्ये सर्वत्र शांतता आणि सुव्यवस्था होती. एवढेच नव्हे तर न्यायदानसुद्धा माझ्या राज्यकारभारातला महत्त्वाचा दुवा होता. मी कुणावरही अन्याय होऊ देत नसे. न्याय देताना कुणीही कुणावर अन्याय होऊ नये, याचबरोबर तो कसा, त्यामुळे का वागला, त्याच्या मुळाशी जाण्याची मला सवय होती आणि त्यामुळे कच्चे दुवे मी शोधून घेत असे. जी चोर लुटारू असतील तर त्यांचा मी बंदोबस्त केला. त्यांना शिक्षा म्हणून त्याच भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यांना मी काही नापीक प्रदेश वगैरे कसण्यास दिला, त्यांना योग्य मार्गाला लावले. त्याचबरोबर इंग्रजांसारखा जो शत्रू होता, जे परकीय आक्रमणं होते, त्यांच्यावरही मी कडोकड बंदोबस्त करत गेले. त्यासाठी सैन्य फौजा सुसज्ज ठेवल्या. याशिवाय मी माझ्या राज्यामध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन फिरत असे. अगदी लहानपणापासून मला भातुकलीच्या खेळामध्ये महाराणी बनून फिरण्याची जी सवय होती, तशीच मी माझ्या राज्यकारभारामध्ये स्वतः जातीने लक्ष देत गेले. पत्रव्यवहार असेल तर तो पत्रव्यवहार त्याच दिवशी पूर्ण केला जात असे. त्यातून पत्रव्यवहार हा महत्त्वाचा दुवा होता. मामांजीसुद्धा अगदी लहान वयामध्ये माझ्यावर पत्रव्यवहाराद्वारे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवत. त्यातूनच मला रणनीती, युद्धनीती, प्रजापालन, प्रशासन, न्यायदान या सगळ्या गोष्टी मी त्यात तरबेज झाले. सासूबाई, मामांजी जेव्हा युद्धावर जात असत तेव्हा सासूबाई सर्व सविस्तर वर्णन, व्यवहारिक गोष्टींची मला पत्राद्वारे इत्यंभूत माहिती देत आणि त्यामुळे माझ्यातील व्यवहार ज्ञान आणि प्रशासकीय गुण विकसित झाला.
आणि या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मी जनमानसामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्या, गंगाजळ, मातोश्री, वीरांगणा म्हणून आजही 200 वर्ष झाले तरीही त्यांच्या मनावर राज्य करते. धन्यवाद. नमस्कार. ऑनलाईन सखी परिवार आयोजित स्पर्धा. मी ज्योती विवेक शिरोडे, पुणे. मला भावलेल्या अहिल्याबाई. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. अहिल्याबाई होळकर ह्या केवळ एक महान शासकच नव्हे, तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यास मागे पुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्याकरता त्यांनी बरेच प्रयत्न केले. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढवणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीशी मुक्ताईचा विवाह लावला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौकिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी शूर तरुणांशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला. त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती, त्यामुळे त्यांचे नाव असेतू हिमाचल असे घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली. राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करण्यासाठी पानपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रमशाळा बांधल्या. अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णय सिंधू, द्रोणपर्वत, ज्ञानेश्वरी, मथुरा, महात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते. म्हणूनच करुणेची देवी, कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखले जात होते. आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकटे पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने दुर्दम्य आशावादाने स्त्रीशक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरता त्या कायम एक प्रेरणा स्रोत होत्या आणि राहतील. अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाईंना शतशः नमन. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेसाठी मी अलका गोविंद पितृभक्त जळगाव येथून सहभाग घेत आहे. अहिल्या कोण? साक्षात लक्ष्मीच. काय छान हत्ती घोडे आहेत. छोटी अहिल्या भान हरपून ते बघत होती. अंधार पडायला लागला. तिने देवळात जाऊन दिवा लावला. गाभारा प्रकाशमान झाला. हात जोडून प्रार्थना म्हटली. तिच्या या शांत लोभस रूपाकडे मल्हारराव बघत होते. माळवा प्रांताचे ते सुभेदार. मल्हाररावांनी ती मुलगी पाहिली आणि मनात मनसुबा आखला. आपल्या खंडेरावसाठी ही योग्यच आहे. अहिल्या ही गावचे माणकोजी शिंदे यांची मुलगी. मेंढपाळ कुटुंबातले. त्या काळात शिक्षण नव्हते. चूल आणि मूल हे स्त्रियांचं काम, पण तिच्या वडिलांनी तिला लिहा वाचायला शिकवले. काही दिवसातच माळवातल्या होळकरांची ती सून झाली. इंदोरला आली आणि इतिहास घडवला. राणीच नव्हे तर उत्तम राज्यकर्ती झाली. साक्षात लक्ष्मीच्या पावलाने जणू होळकरांच्या वाड्यात प्रवेश केला. त्यावेळेस खरोखर मल्हाररावांच्या जहागिरीचे उत्पन्न 33 लाखाहून 84 लाखावर गेले. लढायांमध्येही यश हे हमखास त्यांच्या बाजूनेच येऊ लागलं. मल्हारराव होळकर म्हणायचे, ही पोर चांगल्या पायगुणाची आहे. तिचं कोडकौतुक करू लागले आणि कर्तबगार राज्यकर्ती म्हणून त्यांची ख्याती पसरली आणि तब्बल 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला. मल्हाररावांनी या सुनेचे गुण ओळखून तिला राज्यकारभार, न्यायदान, युद्धशास्त्र, घोड्यावरून रपेट करणे इत्यादीचे धडे दिले आणि ग्रहणशक्ती अफाट असल्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीत तरबेज झाल्या.
पती, सासरे, मुलगा यांच्या मृत्यूनंतरही न डगमगता राज्यकारभार चोखपणे सांभाळला. त्यांचा शूरपणा, मुत्सद्दीपणा बघून माधवराव पेशवे यांनी राज्यकारभार करण्याची संधी दिली आणि त्यांनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वरला हलवली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले. कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणगे तयार होतील अशी पेठ कायम केली. माहेश्वरचं वैशिष्ट्य सुती, तलम, रेशीम कापड आजही प्रसिद्ध आहे. शहरात कापड गिरणी सुरू केली. व्यापार वाढला. प्रजा आनंदात राहू लागली आणि स्वतःपेक्षा प्रजा महत्त्वाची हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जोपासले. स्वतःपेक्षा प्रजा महत्त्वाची हे सूत्र आयुष्यभर जोपासले. कमरेला तलवार, हातात भाला, घोड्यावर स्वार झालेल्या रणरागिणीला वयाच्या 70व्या वर्षी मृत्यू आला. अशा या थोर राज्यकर्तीला माझा मानाचा मुजरा आणि शतशः प्रणाम. धन्यवाद. किती बांधिले घाट अन्नछत्र सावली, किती बांधिले घाट अन्नछत्र धर्मशाळा, तृषार्तास पिण्या पाणी वाटे सकला जिव्हाळा. खुल्या नानाविध पेटा बहरल्या नगरात, रम्य फुलली उद्याने भक्तिरस मंदिरात. खेमदास सावकार सर्गवासिनी पुत्रिक, केला पत्नीने विचार पुत्र घेण्याचा दत्तक. तिथ दिवाण तो काष्ट होता बहुत अदाशी, 3 लाखाची मागणी करू लागे बाई पाशी. घाबरली ती सेटानी गाठियल महेश्वर, न्याय मिळण्या कारण पुढे पसरी पदर. आली बाई राणीकडे आपलं मांडल गारण, तंबी दिवाणाला दिली अश्रुबाईचे पुसून. मुखी शर्करा घातली बाळजवळ घेऊन, न्याय सुयोग्य केला केली तिची पाठवण. डोंगराच्या कपारीत बिल्ल घाली ती धिंगाणा, वाट सरूंना लुटून करती पथिकाची दैना. दिल्या जमिनी कसण्या दिली पोटाची भाकर, बिल्ल गेले बदलून थांबविली लूट मार. कलावंतांचा आदर त्यांना बक्षीस जाहीर, गाती पोवाडे निगीत खंदी अनंत शाहीर. कन्या मुक्ताईचा पती होता यशवंत. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. माझे नाव सौ ज्योती रमेश लेनी जामकर. आज किती आनंदाचा दिवस आहे. आपण पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा वाढदिवस साजरा करणार आहोत. मी तुम्हाला त्यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अशा धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योद्ध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अशा शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागे पुढे पाहत नसत. अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. त्यांच्यातील
त्यांच्यातील अत्युत्म्य साहसाला आणि अतुल्य प्रतिमेला पाहून मोठमोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्याकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्याकरिता कायद्यात बदल केला. त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला. मूल व दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते. म्हणूनच करुणेची देवी, कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं. अशा या थोर समाजसेविका अहिल्याबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ वृषाली अल्पेश अमृतकर, राहणार नाशिक. मी आज सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने एक कविता सादर करत आहे. ललकारी ती दाही दिशा करती जयघोष तिचा, जुलूम जबरदस्ती अन अन्यायाला फोडली तिने वाचा. सर्व धर्म समभाव जिथे सुखात नांदली सारी जनता, अशी कर्तव्यनिष्ठ कर्मयोगिनी अहिल्या देवी राजमाता. महान तत्वज्ञानी, न्यायप्रिय आणि शासन करती, भूलोकीची महाराणी, धर्मनिष्ठ कर्तृत्वाची सम्रागिनी. उद्धार समाजाचा करणी हाच तिचा एक ध्यास, जीवन वाहिले सुखी आणि समृद्ध करण्या समाजास. प्रत्येक घरात लक्ष्मी नांदत होती, सुखी ठेवले राज्यास. जातपात समाज भाषा देश विदेश जिचे गुण गाती, दान धर्म समान न्याय म्हणून तिने लोकी देवी म्हणती. आदर्श ठेवला नारी शक्तीचा, कित्येक पिढ्यान पुढती, अशी राजमाता अहिल्या देवी होळकर पुन्हा न होणे धरती. धन्यवाद. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. माझा जन्म बीड जिल्ह्यात चौंडी या गावी झाला. 31 मे 1725 रोजी मी धनगरा पोटी जन्म घेतला. माझे वडील मानकोजी शिंदे. त्या काळी स्त्रियांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे नव्हते. तरी माझ्या वडिलांनी लिहिण्यास आणि वाचण्यास मला शिकवले. त्या प्रांताची जागीरदार आणि बाजीराव पेशवे घराण्यातील मल्हारराव होळकर हे माझे सासरे होते. त्यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी माझा विवाह संपन्न झाला. नमस्कार, मी सौ भूमिका शेंडे. सखी परिवारातर्फे आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका मी आपल्या पुढे सादर केली आहे. अहिल्या है ये, अहिल्या है. सौ अहिल्या खंडेराव होळकर. आज जरी कोणीही नसलं, माझा पुत्र गेलाय, माझा आज नवरा जरी गेला, पण माझ्या पाठीमागे असलेली सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. पण राघोबाजी लक्षात ठेवा, अहिल्या एकटी नाही, तिच्या अवतीभोवती असणारे सर्व चारी बाजूने तिला सर्वांची साथ आहे. पण तुम्ही जर गणिमी काव्याने येणार असाल तर लक्षात ठेवा अहिल्या ही एकटी नाही. आणि हरलात तर तुम्हाला कुणी स्त्रीला हरलात म्हणून, स्त्री लंपट म्हणून कोणी तुमचा
ओळख देईन, पण मला कुणीही नाव ठेवणार नाही. कुणी म्हणे स्त्री ही एकटी होती. गगन सारी जय विशाल है, जीवन जिसका मिसाल है, पावन जो हर पल है, गंगा जल निर्मल जो कहता इतिहास भी किरानी एक बेमिसाल है. रहे वो किसी राजवंश से जो मन. आपल्या रयतेसाठी अन्नधान्याची व्यवस्था करून ठेवा. उद्या जर युद्धाचा प्रसंग आला तर आपल्या लोकांना उपाशी राहण्याची वेळ यायला नको. त्याची व्यवस्था आजच करा. अन्नधान्याची कोठारे भरा. अन्नधान्याची भांडी सगळं तुम्ही आजच उपलब्ध करून कोठार घरात सर्व तयार ठेवा. सर्वांना बोलावून घ्या, सर्वांना आज्ञा करा आणि युद्ध सेनापती सर्व युद्ध सामुग्री व्यवस्थित जमवलेली आहे, पण त्याच्यापेक्षा आपण बुद्धिचातुर्याचा वापर करूया. एक पत्रलेखन लिहूनच राघवा दादांना शांत करू. दुःख गिळंकृत करून सर्व जनतेसाठी मी सज्ज राहीन. सर्वांना आज पाण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे, पण जिथे सोय नसेल त्या विहिरींना आपण आता पायऱ्या बांधून देऊ, म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रापर्यंत ते पाणी व्यवस्थित जाईल. कारण आज पाणी हेच सर्वात महत्वाचं आपलं जीवन आहे आणि पाण्यासाठी कोणीही वंचित राहायला नको. म्हणून जेवढे तलाव असतील, विहिरी असतील आणि जेवढी तुमची पाण्याचे स्रोत असतील तर त्याच्यासाठी आपण विहिरींना पायऱ्या बांधू, तलावांना बंधारा घालूया आणि सर्व शेतीला मुबलक असं पाणी मिळेल अशी व्यवस्था करूया. म्हणजे आपल्या संपूर्ण जनता ही सुखी राहील, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही. पण तुला साक्षर ठेवून सांगते, मी राज्य कारभारावर राजगादीवर बसेल, परंतु प्रत्येक न्याय निवाडा हा सत्तेनेच करेल आणि हा न्याय निवाडा मी करत नसून तू स्वतःच करतोय. भगवंता मला शक्ती दे आणि सगळे न्याय निवाडे तूच कर, म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही आणि आपल्या राज्यकारभार सगळं राज्यकारभार सुरळीत. अ वेरी गुड आफ्टरनून. प्रणाम सभी को. मैं स्नेहा होड़कर धामणे फ्रॉम नासिक एंड बेसिकली आई एम फ्रॉम इंदौर. आज मैं सबसे पहले आभारी हूँ रेखा खांडकरी, रेखा मौशी मुंबई, जिन्होंने मुझे इस अहिल्या जन्मोत्सव ग्रुप के बारे में बताया. देन सेकेंडली आई एम थैंकफुल टू विजय दादा फॉर एडिंग मी इन दिस ग्रुप ऑफ अहिल्या जन्मोत्सव. As basically I am Holkar and belongs to Rajmata Ahilya Devi Holkar's vansh. So itself it is a very proud feeling for me. आज जब इस ग्रुप में राजमाता के जन्मोत्सव का ये जो सिलसिला जारी है तो उससे मुझे आज बहुत ही खुशी मिल रही है. एंड वेन एवर आई विज़िट इंदौर, जब भी मैं मेरे घर जाती हूँ, इंदौर जाती हूँ, तो मैं राजवाड़ा जाकर राजमाता के दर्शन ज़रूर लेती हूँ, बिकॉज इट रिमाइंड्स मी द ग्लोरी ऑफ होलकर्स एवरी टाइम. एंड वहाँ राजवाड़ा जाने के बाद मुझे राजमाता के होने का आभास अभी भी प्रतीत होता है. सो राजवाड़ा जो महल है, इट इज़ अ प्लेस ऑफ अहिल्या देवी होलकर एंड उस महल में आज भी राजमाता ने जो प्रथाएं स्टार्ट की थी वो आज भी कंटिन्यू है. स्पेशली जो शिव पूजन है वो आज भी वहाँ पे कंटिन्यू है. और आज उनके जन्मदिन निमित्त मुझे बोलने का जो मौका मिला है तो उनके बारे में मैं जितना भी कहूँ उतना कम ही है. वह बहुत ही नम्र थी, उदार थी, शिव जी की अनन्य भक्त थी. राजकारण में अंतिम निर्णय के समय वो स्वर्ण निर्मित शिवलिंग अपने मस्तक पे धारण करती थी, सत्य के प्रतीक के रूप में. उनके कार्यों में पूर्व से लेकर पश्चिम तक मंदिरों, घाटों, तालाबों, बावड़ियों, धर्मशालाओं, भोजनालय, दान संस्थाएं आदि सब शामिल है. एंड काशी विश्वनाथ का जो मंदिर एंड महेश्वर, इट इज़ इनक्रेडिबल, बहुत ही अद्भुत है. सो उन्होंने अपने नेतृत्व में 500 महिलाओं की एक सैन्य टुकड़ी का भी गठन किया था. एंड ऐसे बहुत सारे
उनके द्वारा किए गए कार्य हैं जो मैं आज कितना भी बोलूँ तो वो कभी भी कंप्लीट ना हो पाएंगे. सो देयर आर लॉट्स ऑफ इनक्रेडिबल वर्क आर देयर. सो टुडे माय वर्ड्स आर एक्चुअली नॉट एनफ. सो इतना कहकर मैं अपने शब्दों को विराम देना चाहूँगी. जय हिंद, जय भारत. सत्य के प्रतीक के रूप में उनके कार्यों में पूर्व से लेकर पश्चिम तक मंदिरों, घाटों, तालाबों, बावड़ियों, धर्मशालाओं, भोजनालय, दान संस्थाएं आदि सब शामिल है. एंड काशी विश्वनाथ का जो मंदिर एंड महेश्वर, इट इज़ इनक्रेडिबल, बहुत ही अद्भुत है. सो उन्होंने अपने नेतृत्व में 500 महिलाओं की एक सैन्य टुकड़ी का भी गठन किया था. एंड ऐसे बहुत सारे उनके द्वारा किए गए कार्य हैं जो मैं आज कितना भी बोलूँ तो वो कभी भी कंप्लीट ना हो पाएंगे. सो देयर आर लॉट्स ऑफ इनक्रेडिबल वर्क आर देयर. सो टुडे माय वर्ड्स आर एक्चुअली नॉट एनफ. सो इतना कहकर मैं अपने शब्दों को विराम देना चाहूँगी. जय हिंद, जय भारत. नमस्कार सखींनो. सखी परिवार आयोजित अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मी आपल्यासमोर माझी स्वरचित रचना सादर करीत आहे. माझ्या रचनेचे नाव आहे अहिल्याबाई होळकर. शीर्षक श्रेष्ठ अहिल्याबाई. माझे नाव सौभाग्यश्री राकेश बागड, वलसाड, गुजरात येथून बोलत आहे. होळकर कुटुंबात जामखेड जन्मगाव. होळकर कुटुंबात जामखेड जन्मगाव. महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजविलं थोर नाव. महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजविलं थोर नाव. श्रेष्ठ त्या अहिल्याबाई जात त्यांची धनगर. श्रेष्ठ त्या अहिल्याबाई जात त्यांची धनगर. राजघराण्याची शान त्यांची होईल का सर. राजघराण्याची शान होईल का त्यांची सर. ध्यास करे श्री शक्तीचा नाही बघितली जात. ध्यास करे श्री शक्तीचा नाही बघितली जात. धाक दावी प्रजेसाठी केली डोळ्यांची वात. धाक दावी प्रजेसाठी केली डोळ्यांची वात. खंडेराव पती त्यांचा 2 अपत्य जन्मली. खंडेराव पती त्यांचा 2 अपत्य जन्मली. भालेराव मुक्ताबाई संतभूमी ती सजली. भालेराव मुक्ताबाई संतभूमी ती सजली. दानशूर त्या शासक दया करुणा भावना. दानशूर शासक दया करुणा भावना. गरिबांच्या भुकेसाठी त्यांनी जाणल्या यातना. गरिबांच्या भुकेसाठी त्यांनी जाणल्या यातना. धन्यवाद. मी राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोकरण रागिणी. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्याबाई होळकर होय. नमस्कार, मी सौ स्मिता हेमंत शिनकर अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त त्यांचे मनोगत व्यक्त करीत आहे. तलवारीच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या चातुर्यावरती युद्ध जिंकणारी महिला राणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर होय. होय, आम्ही अहिल्याबाई होळकर बोलतोय. आमचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यात चौंडी या गावी झाला. मी लहानपणापासूनच धाडसी होते. अशी कर्तृत्ववान आणि धार्मिक कन्येला बघून मल्हाररावांनी मला सून करून घेण्याचे ठरवले. त्यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी माझा विवाह झाला. मल्हाररावांनी मला विवाहानंतर युद्धाचे तसेच राज्यकारभाराचेही धडे दिले. परंतु काही वर्षातच म्हणजेच 1754 साली कुबेराच्या लढाईत माझे पती खंडेराव धारातीर्थी पडले. त्यानंतर ज्या वेळी मल्हारराव मोहिमेवर जात असत त्यावेळी मालवा राज्याचा राज्यकारभार माझ्यावर सोपवून जात असत आणि तो मी निर्भीडपणे व्यवस्थितरित्या सांभाळत असे. परंतु लगेच त्या काही वर्षातच माझे सासरे म्हणजेच मल्हारराव आणि मुलगा मालेराव यांचेही निधन झाले. मालवा राज्याचा राज्यकारभार आता सांभाळणार कोण हा मोठा प्रश्न उभा राहिला. पण मी न डगमगता राज्यकारभार हाती घेण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः जातीने घोड्यावर स्वार होऊन राज्यातील गोरगरीब, श्रमकरी, कष्टकरी यांची समस्या सोडवित असे. मी विधवा स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. अनेक लोकांना काम मिळवून दिलं. त्यावेळी टाकीच्या घणांचे आवाज सतत येत असत. परंतु राज्यात दरोडेखोरांचा आणि चोरांचा दरारा होता.
जनतेला यांच्यापासून वाचवण्यासाठी मी एक घोषणा केली की जो शूरवीर, जो पराक्रमी पुरुष जनतेचं रक्षण या दरोडेखोरांपासून करेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचा विवाह म्हणजेच मुक्ताबाईचा विवाह करून देईल. अशी ही एक कर्तृत्ववान महिला, एका हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन प्रजेचे रक्षण करणारी ही देवी अहिल्याबाई होळकर यांना माझा सतशः नमन. धन्यवाद. नमस्ते. सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धेमध्ये मी सहभागी होते. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित मी एक कविता, स्वरचित कविता सादर करते. माझं नाव आहे शशिकला तुकाराम सरगर. मी कोल्हापूर येथून बोलतेय. शिवभक्त तू, विरक्त तू, योगिनी अहिल्या, धर्मांध नसे तू, धर्मरक्षक राजसन्यासिनी. आप्तवर्तने तव हृदयाचा दाह झाला, क्षमाशील परी वसुंधरा तू, नारी अनुरागिनी. लावुनी तम निमाला प्रकाश ज्योती, नारी शक्ती आदि माया तू दुर्गा माता. देऊनी अनिष्ठ प्रथाना मूठ माती, अन्याय निवारिशी तू न्याय देवता. मानिनी कुलवधू तू होळकरांची, मानिनी कुलवधू तू होळकरांची. तेजस्वी स्नुषा तू मल्हारबांची, उभारुनी पलटन वीरांगनांची. जिरविली खोड तू राघोबांची. बांधिले घाट मंदिर रस्ते धर्मशाला, बांधिले घाट मंदिर रस्ते धर्मशाला. दिथला आश्रय कितीक कलावंताना, खजिना मुक्त हस्ते तवरिता केला. माहेश्वरी नवसंजीवनी उद्योगवंताना, माहेश्वरी नवसंजीवनी उद्योगवंताना. साध्वी तू धवल वस्त्रांकित वैराग्य नंदिनी, साध्वी तू धवल वस्त्रांकित वैराग्य नंदिनी. प्रजाहित दक्ष तू चातुर्य शास्त्र चिंतामणी. दुर्जन खल संहारक तू दीन दुर्बल रक्षिणी. उदार दया सागर तू धैर्य धुरंदर रणरागिनी. उदार दया सागर तू धैर्य धुरंदर रणरागिनी. धन्यवाद. नमस्कार सखींनो. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा मी रुपाली किरण बागड नाशिक येथून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या राज्य दरबारातील घटना सादर करीत आहे. या फकीर बाबा, या या बसा. फकीर बाबा, आपल्या पहिल्या भेटीत तुम्ही मला पुराण ग्रंथ दिला आणि मी तुम्हाला आमचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता दिली. ईदच्या दिवशी तुम्ही ज्या चंद्राकडे बघता त्या चंद्राची आम्ही कोजागिरीला पूजा करतो. तो चंद्र एक आहे, ही धरती एक आहे, ही भूमी एक आहे, तुमच्या आमच्या रक्ताचा रंग एक आहे. मग इथे जाती धर्म भेदभाव आले कुठून? हिंदू मुस्लिम सर्व समान आहेत. फकीर बाबा, तुम्ही पूर्ण हिंदुस्थान फिरताना मग तुम्ही पूर्ण हिंदुस्थानामध्ये सर्व धर्मभावाचा प्रसार करावा. तुम्ही आता येऊ शकता. सखींनो, युग कोणते पण असो, युग हे कोणते पण असो, पण स्त्री ही ह्या युगाची जगज्जननी आहे. स्त्री ही ह्या युगाची जगज्जननी आहे. धन्यवाद. नमस्कार. मी सौ सायली वैभव भोकरे प्रेरणा ग्रुपच्या वतीनं आणि अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त एक स्वरचित कविता सादर करते आहे. कविता सद्य परिस्थितीवर आहे. कवितेचं नाव आहे बोलते मी अहिल्या. जरी असेल शत्रू थोर तू निश्चिंत राहा, गाफील नाही निश्चिंत राहा. बोलते मी अहिल्या. कर तयारी स्वतःची, कर तयारी कुटुंबाची. खुराक नेटका असू दे व कसरत रोजची. लढाईसाठी सदैव असू दे जवळ भरपूर रसद. घे तू राजकारण आणि अर्थकारण यांची सनद. दुरून जेव्हा वाजतील शत्रूंच्या घोड्यांच्या टापा, लागलीच कर तू पाचारण वैद्यतापा. होऊ दे शहानिशा शत्रूंच्या येण्याची, जरी असेल तो
तरी राहा तू धीराची. विश्वास असू दे दैवावर, विश्वास असू दे वैद्यांवर, विश्वास असू दे खुराक कसरतींवर, विश्वास असू दे करशील तू मात शत्रूवर, विश्वास असू दे स्वतःवर. जरी घात झालाच असली जोडवी विना पाऊले, तरी डगमगू नकोस, धैर्याने टाक तुझे पाऊल. बांगड्या नसल्या तरी मनगटाची ताकद आहे, मंगळसूत्र नसलं तरी गळ्याची शपथ आहे, कुंकू नसलं तरी मस्तकी चातुर्य आहे. राणी नाही तर राजमाता हो, राणी नाही तर राजमाता हो, लढ तुझ्या राज्यासाठी, लढ तुझ्या संसारासाठी. धन्यवाद. सखी परिवार आयोजित स्पर्धेत मी सुनीता विवेक वाणी, कल्याण. इतिहासात अमर झालेले नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. 29 वर्ष राज्यकारभार करणारी, मराठमोळी, डोईवर पदर आणि नऊवार साडी असे व्यक्तिमत्व असलेले रत्न चौंडी या गावात धनगर समाजात उदयास आले. त्या काळात शिक्षणास बंदी होती, पण वडिलांनी त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. वयाच्या 8व्या वर्षी पराक्रमी खंडेरावांशी विवाह झाला, परंतु दुर्दैवाने वयाच्या 28व्या वर्षी वैधव्य आले. त्यावेळी सती जाण्याची पद्धत होती, पण सासऱ्यांनी आपली पगडी त्यांच्या पायावर ठेवली आणि सांगितले, आता तूच आमचा मुलगा आणि तूच आमचा आधार. प्रजाहितासाठी तुम्हाला राज्यकारभार सांभाळायचा आहे. मल्हारराव मोहिमेवर असत त्यावेळी त्यांच्या सल्ल्यानुसार त्या राज्यकारभार सांभाळी. कौटुंबिक जीवनात अनेक मृत्यू पाहिले, पण होळकर घराण्याची लाज राखून प्रजाहितासाठी नाव कमविले. या मातेतील प्रत्येक जीव सुखी आणि आनंदी राहिला पाहिजे यासाठी वडिलांच्या शिकवणुकीचा आणि सासऱ्यांनी दिलेल्या राजकीय कारभारीच्या तालमीचा त्यांनी चांगलाच उपयोग करून घेतला. स्वराज्याचा मान राखून गोरगरिबांना न्याय देऊन स्त्रियांचा उद्धार केला. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन स्त्री शक्तीचा ध्यास घेतला. स्त्रियांना सैनिकी प्रशिक्षण दिले. तलवारीच्या ललकारीने जुलूम, जबरदस्ती आणि अन्यायाला वाचा फोडली. 3 दशके सुशासन करून दुनियेत आदर्श ठेवून शांतीने राज्य चालून रयते सुखी केले. शत्रूंच्या चाली जाणून रणांगणावर बुद्धिबळाचा डाव खेळून शत्रूला परत पाठविले. भारत भ्रमण करून तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. जलकुंड, अन्नक्षेत्र, पाणपोई जागोजागी बांधल्या. लहान मोठे उद्योग सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिला. अशी ही माता स्वसुख त्यागून जनतेसाठी जीवन जगल्या आणि स्त्री शक्तीचा थोर महिमा सर्व जगाला दाखवून दिला. ना सत्तेसाठी, ना स्वार्थासाठी, ना प्रसिद्धीसाठी मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी ही महाराष्ट्राची माती आणि धनगराच्या छाती असलेल्या मातेस कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा मी सौ नीता प्रवीण येवला, सटाणा. उदे अहिल्ये उदे, उदे अहिल्ये उदे, निपक्ष न्यायी तव प्रशासन, महेश्वरा बनवी नंदनवन, घाट बाव देऊळे निर्मिसी धर्म परायणी, उदे अहिल्ये उदे, उदे अहिल्ये उदे, प्रशिक्षित करिवी न करासी, साहित्य कला संगीत सजविसी, वाणिज्य कृषी धोरणी पशु पक्षी तारिली, उदे अहिल्ये उदे, उदे अहिल्ये उदे, वैरण जर सत्वरी हेरले, तुकोजीस सेनापती केले, रसद अस्त्र शस्त्र सज्ज तूरण रागिनी, उदे अहिल्ये उदे, उदे अहिल्ये उदे, नजबला ही महिला सेना, सांगे शत्रुस ही वीरांगना, बेअब्रू तुमची जाम्हा हरवणी वाजिंकुनी, उदे अहिल्ये उदे, उदे अहिल्ये उदे, अलंकार विनसारी रहानी, प्रजा हीच लेकरे मानुनी, जगत वंदिती राजमाता पुण्य श्लोक मानिनी, उदे अहिल्ये उदे, उदे अहिल्ये उदे.
मालती कोठावदे, राहणार धुळे. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभाराविषयी आपण उत्कृष्ट प्रशासक कशा होत्या हे जाणून घेऊया. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सोमनाथ, काशी, हरिद्वार, जगन्नाथपुरी, रामेश्वर यासारखी असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी स्वतःच्या संपत्तीतून केला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. स्वतः साधे राहून कधीही सिंहासनाचा वापर केला नाही की राजमहालात राहिल्या नाहीत, परंतु स्वतःची संपत्ती प्रजेसाठी, प्रजेच्या विकासासाठी वापरली. प्रजेसाठी स्वच्छ व निरल असे जल प्राप्त व्हावे यासाठी, नदीतील पाणी खराब होऊ नये म्हणून स्नानासाठी स्वतंत्र राजघाट बांधले. स्त्री शिक्षण, अनेक विरोधातून आपण स्वतः शिक्षण घेतले. ही फार मोठी क्रांती घडवून आणली व राज्यात महिलांना शिक्षणासाठी मार्ग खुला करून दिला. स्वतः युद्धकला शिकून निपुण झाल्या व महिला सैनिकी वर्ग तयार केला. तत्कालीन जंगलातून ते जे रस्ते जात होते तेथे प्रवाशांची लूटमार होत असे. अशा टोळ्यांना बोलावून त्यांनी रोजगार देऊन त्यांना उत्तम जीवन जगण्यास शिकविले. तसेच तत्कालीन राजे यांनी विधवा स्त्री म्हणून ती राज्य करण्यास असमर्थ अबला आहे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली असता त्यांनी समर्थपणे पत्र लिहून खडसावून सांगितले की मी जरी अबला वाटत असली तरी समर्थ योद्धा आहे. मी युद्धास तयार आहे. जर माझा पराभव झाला तर त्याचे दुःख नाही, पण आपला पराभव झाला तर पुरुष म्हणून आपली सगळीकडे नाचक्की होईल. तर विचार करा, युद्ध करायचे की नाही. ती शिवभक्त होती. तिची अपरंपार श्रद्धा तिला प्रत्येक वेळी साथ देत असे. कुठल्याही पेच प्रसंगी ती शिवाला कौल टाकून शिवशक्ती धारण करीत असे. न्यायप्रियता, ती प्रत्येकाला पक्षपात न करता न्याय मिळावा म्हणून झटत असे. तिने तिच्या दरबारात मोठी घंटा बांधली होती. जो कोणी दुःखी कष्टी न्यायासाठी येईल त्याने ती घंटा वाजवावी व त्यास स्वतः न्याय देत असे. संघटन कौशल्य हेही फार छान होते. केव्हाही बिकट प्रसंगी राजेंना आमंत्रित करून त्यांच्याशी विचार विनिमय करीत असे. अहिल्याबाई होळकर केवळ राजमाता नव्हती तर देवी अहिल्याबाई होळकर. देवी म्हणून प्रजेने तिचा गौरव केला. ती सर्वांची देवी राजमाता अहिल्याबाई होळकर म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे उत्कृष्ट प्रशासन तिने केले होते. धन्यवाद.